नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगला खूप लेट झालंय कारण 2 वर्ष मी ब्लॉग नाही टाकले. मी डेली ब्लॉग करत होतो पण नाही झालं माझ्याने. मग थोडा प्रॉब्लेम मुले मी थांबलो. तर आता डेली ब्लॉग चालू होणार आहे. आज 14 ऑगस्ट आहे. आज आम्ही पुरा रूम खाली केला. आमचा गणपती बसणार आहे 25-27 तारखेला. तर आम्ही पुरा रूम साफ केला आहे. तर रूम पुरा खाली केला आहे. सकाळपासून ब्लॉग बनवायला का नाही झालं गाईस, खूप टाईम लागला रूम खाली करायला त्याच्यामुळे. आणि बाकी तर मी करतच होतो. आम्ही दोघं, माझे मित्र, बघा हा एक मित्र आहे आलाय त्याच्या घरून आणि आता लक्की झोपलाय. आता आलो मी काम करतोच आहे. बाकी आम्ही रूम पुरा खाली केलाय. बस किचनच्या साईडचं बाकी आहे. बाकी पुरा रूम खाली झालाय. वरती माला वगैरे सगळं खाली केलंय. उद्या कलर मारणार. उद्या 15 ऑगस्ट आहे. उद्या कलर मारणार आहे आम्ही. तर पुरा रूम खाली केले. त्याच कारणामुळे पुरा रूम खाली झालाय. आणि इथं आपलं डेकोरेशन बनणार आहे. गेल्या वर्षी डेकोरेशन कसा होता मी वरती लावेल फोटो. या वर्षी कसा असेल, युनिक आहे डेकोरेशन, खूप युनिक आहे. तुम्हाला बघायला आवडेल. आणि तो युनिक म्हणजे तो थोडा सरप्राईज डेकोरेशन आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर कळेलच कसं ना कसं बनवणार आहे आपण, पण सरप्राईज डेकोरेशन आहे. तो बघायसाठी पुढे भेटू आपण. बाकी आज तर कलर बिलर आणणार आहे. उद्या कलर मारणार आहे. तर आज कलर आणू आम्ही. उद्या कलर मारू. तर आज संध्याकाळी 7 वाजता कलर आणणार. आता 6 वाजलेत. आम्ही 12 वाजता काम चालू केलं. तर आता 7 वाजले संध्याकाळचे. तर आता 6 वाजले. 7 वाजता आम्ही जाणार कलर आणायला. तर कलर आणायच्या टायमाला भेटू. आता हा जाईल, याचं काम झाले कारण की रूम साफ करायला ह्यांनी मला मदत केली. आता माझे मित्र थोडे कमी झाले तर या मित्रांनी मला मदत केली. आपला खास आहे. बाकी तर डेकोरेशन आहे गाईज. कमिंग सून गणपती बाप्पा. आणि युनिक या वर्षीचं डेकोरेशन तुम्हाला बघायला खूप आवडेल कारण या वर्षी काहीतरी युनिक सोचलंय. त्यामुळे 10 दिवस मी अलग काढले डेकोरेशन साठी. 5 दिवस 5 दिवस 5 दिवस 7 रे 7 दिवस ना बेटा. तुम्ही डेकोरेशन मध्ये डेकोरेशन बघा एकदम भारी असणार आहे. आणि आम्ही दोघंच मिळून करणार आहे गाईज. कोणाला बोलवणार नाही. मित्र आहेत अजून पण त्यांना बोलव. जे लोक येतील त्या लोकांना बोलव. जे लोक नाही येतील त्यांना नाही बोलणार. त्यांची मर्जी. बाकी डेकोरेशन इथं होणार आहे. बाकी आता इथं कलर होणार आहे. उद्या कलरचा पण ब्लॉग बनवणार आहे. आता हा सध्यासाठी हा ब्लॉग बनव. मी सोचतोय की हा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग करून एकच ब्लॉग बनव. तर तुमच्यावर आहे, तुम्ही सांगा. नाही तर मी तर सोचतो उद्या कंटिन्यू चालू. तर कलरचा ब्लॉग पण मी सोचतो की याच ब्लॉग मध्ये ऍड करू. 2 दिवसाचा एक ब्लॉग बनव. त्याच्यानंतर त्याचा बाकी डेलीच ब्लॉग बनवणार आहे. मी रोज टाकणार आहे ब्लॉग. कारण आपलं डेकोरेशन बनवणार आहे इथे आपलं डेकोरेशन असणार. इथं आपले बाप्पा बसणार आहेत. आणि पुरं घर खाली करायला खूप टाइम लागला आहे. सॉरी, 2 वर्षानंतर मी ब्लॉग बनवतोय पहिला. आणि थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे थोडा ब्लॉग बनवायला भेटला नाही. बाकी तुम्हाला या टायमाला नाराज नाही करणार. मी युनिक ब्लॉग बनवेल. ठीक आहे तुमच्यासाठी काही. सॉरी बाकी 2 वर्षानंतर ब्लॉग बनवते. प्लीज सॉरी. आता बाकी तुम्हाला आवडेल ब्लॉग, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया संध्याकाळच्या 7 वाजता कलर आणायच्या टाइम. बाय. तर गाईज आता जातोय मी कलर आणायला. 7 वाजले. आता माझ्या पप्पाला फोन आला. मी जातो कलर आणायला. पैसे सगळे घेतले. माझी मम्मी पण आली. 6 वाजता कामावर नाही येते. बाकी आता जाऊया कलर आणायला. सगळे मित्र बाहेर उभे आहेत. चला आता कलर आणायला पुढे भेटू दुकानावर. तर गाईज रात्री कलर वगैरे आणला. ब्लॉग बनवायला का नाही भेटला कारण की तिथं पाऊस पडत होता. तर मी आता घरी ब्लॉग बनवतो. सकाळ झाली आहे, दुसऱ्या दिवशीची सकाळ. म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे. आणि आता कलर मारायला चालू करणार आहे. आता कलर मिक्स करतात. तर पत्र्याला मारणार पहिले, मग नंतर दिवालाला मारणार आहे. तर कलर मारायला चालू करणार आज. तर मित्र आला आहे, कलर मारायला घेतो आहे. जातो आता मी पण कलर मारायला. आणि रात्री ब्लॉग बनवायला भेटला नाही कारण पाऊस पडत होता. तर आता चला चालू करू कलर. काय आता तुम्हाला भेटतो मी पत्रा मारायच्या टायमाला. पत्रा कलर मारणार आहे आता मी. आता भेटणार पुढे. गाण्यावरनं झगडे चालू झाले. हे माझ्या बहिणी सतवायला आले. तिथे डोकं खात आहे बघा. हे दोघी डोकं खात आहेत. आम्ही करतोय काम. हे दोघी काम नाही करून देतात. या लोकांना पकडायचा काम नाही झालं ते दोघीच आहेत. बाकी बघा तेडी कलर मारतो आमचा. पुष्पा वाव कलर मार रे. ए अच्छे से घसे राहुल. अच्छे से घस. इसको बंद कर रे. इसको बंद कर. अच्छे से घस. ए अच्छे से घस. ओ देखो उधर एक घस रही है देखो. अच्छे से घस. या टाइम काहीतरी अलग करणार आहे. अलग कलर मारने वाले हम लोग इस साल.
ये कलर अभी चेंज हो जाएगा पूरा. चांगलं नाही आहे. ए अच्छी से हा बघा हा बाबू आहे दुर्वेश ब्लॉग आला इथे आता कलर चालू आहे. हे आकाश हे अप्पा हे राहुल आज जगा बाबू आवाज कम कर बोल. हेलो गाइस कैसे आप सभी लोग. अभी देखो हमारा न्यू ब्लॉग चालू होने वाला है. अभी हमारा कल तुम्हारे को बताए थे कि हम गणपति का तैयारी करने वाले. ये देखो हमारा रूम और ये कलर और ये हमारा दुर्वेश जी दिखा अपना चेहरा. और ये हमारे अंकल और ये हमारे इशू और ये हमारे हुसैन भाई इधर देखो तो. और आगे हुसैन भाई का अपना शक्ल दिखाने को अच्छा नहीं लगता है. सब लोग हमारी पूरी पब्लिक है अभी मजे करने वाले. ये हमारा घर है देखो तेरो. और आगे बनते हुए वीडियो में देखते हैं. चलो गाइस लव यू. तर गाईज नाश्ता आलेला आहे बघा. नाश्ता घेऊन आली आहे. आता नाश्ता खाणार आहे बघा. कलर एवढा झालाय बाकी थोडा खाली बाकी आहे. ही बघा ही आणि ही नाश्ता घेऊन आली आम्हाला. हा बघा किचन वरती चढलाय. बाकी कलर पूर्ण कंप्लीट होणार आहे. वरचं झालंय खालच्या बाकी अजून एक हात मारायचा बाकी. सिंगल हात मारलाय सगळीकडे. बाकी थोडा तिथे बाकी इथे बाकी आहे. इथे हे बघा इथे बाकी आहे. हा मारणार आहे आता इथे ऑइल पेंट. बाकी सगळे तर आम्ही करून टाकले बघा. पूर्ण कलर झाला. तर चटणी नको टाकू डायरेक्ट खायला घाला आता आम्हाला. डबल हात मारायचे. सिंगलच हात मारलाय काय अजून कलर चमकेल कारण अजून आता सिंगलच हात मारलाय. समोसे खाऊया पहिले. समोसे देखो गाइस क्या कर रहे हैं सॉरी क्या कर रहे करने दे उसको क्या करना है. देखो का गाइस पेंटर पूजा. बाकी बघायला कसा भेटलाय समोसा भाव. आम्ही खातो. माझे हात घाण आहे. काय करू गाइस माझे हात घाण आहे. तुझे चलो गाइस दो तेरा ही दो है. दो लाए दो सब लोग को गाइस सब लड़के लोग को दो लाए. हम लोग 4 जन है. चारों को दो समोसा पाव मिलेगा. बहुत पैसा आपने देखो अभी चटनी गिर जाती थी इसके चक्कर में. बाकी अभी ये देखो ये स्पीकर की वजह से बहुत मजा आ रहा है. जिसने स्पीकर लाया इसके घर से पण बहुत मजा है. सुबह से काम कर रहे गाइस बहुत थक गए. अभी बाद में मिलते खाके नाश्ता करके मिलते. देना बाय बोल. चल बाय बोल. चलो गाइस मिलते नाश्ता करके. तर गाइस नाश्ता झालेला आहे. रिटर्न कलरचं काम चालू केलं आम्ही. हे बघा कलर चालू झालं. इथे कलर मारायचं बाकी आहे थोडा. बाकी इशू बघा तिथे मारतोय कलर. इशूने चालू केला कलर. अजून वरती बाकी आहे. बाकी ऑइल पेंट बाकी डिस्टेंबर सगळे झालेले मारून अजून एकच हात मारायचा. बाकी सगळा कलर झालेला आहे घरातला आहे बघा. बाकी जिथं तुम्हाला ऑरेंज दिसतं ना तिथेच मारायचंय. बाकी नाश्ता झालेला आहे. पोट भरलाय. हात दुखत होते म्हणून थोडा रेस्ट घेतला होता. आणि आता चालू करूया काम. बाकी आता हे लोक सत्वायला आलेले आहेत. तर डीजे ऑन करतो काम चालू करतो. भेटूया पुढे. बघत राहा दुर्वेश ब्लॉग. चला गाईस आता पूर्ण घराचा कलर झालेला आहे. हे बघा पूर्ण कलर मारलाय. हे सगळं आम्ही तिघांनी केले बस. नाश्ता करतात ते लोक. बाकी पुऱ्या घराचा कलर झालाय. दरवाजा बिरवाजा कबाट वरती खाली पत्रा सगळा कलर झालाय. आता नाश्ता करतोय. खूप आम्ही थकलो. आमचे कपडे बघा. याचे कपडे बघा. ह्याची तर मम्मी बघितलं तर वरडेल. याचे कपडे बघा. आता आंघोळ पण करून आला. आम्ही आंघोळ करायचे बाकी अजून. बाकी आता इथं पसारा उचलायचा आहे. लादी घासायचे. बाकी पुढचा ब्लॉग कंटिन्यू माझी बहीण करेल कारण आम्ही लादी बिदी घासू तर आमच्या हातात फोन नसणार. बाकी ही पकडेल आता फोन. नीट करायचं इथं काम. फटफट नाश्ता कर. इथं काम करणे काय धमकी दे रे हे समजले. तर काही भेटूया पुढे. आता लादी पुसतोय मी. बाकी आमच्या हालत बघा. अवतार बघा पूर्ण घाण झालाय. ह्याच्या चक्कर मध्ये झाले मी कारण दिवसभर आला नव्हता कलर मारायला. मी आता पहिल्यापासून मीच करतो. हे आता आम्ही दोघंच मारतोय सकाळपासून. हा मारतच नाही. ऑइल पेंट बस दरवाजाच मारलाय. बाकी काय नाही काम केलंय यांनी. आणि हिनी टेचअप केलंय बघा. हिनी पुन्हा कलर मारलाय टेचअप. बाकी यांनी काहीच नाही केले. हा धोकेबाज लडका आहे.
इसको बहुत मारूंगा मैं अगर 25 तारीख को तू ऑर्डर पे गया तो ऑर्डरला जाणार आहे guys, गणपतीला येणार नाही बोलतो. लय मारणार ह्याला मी. बाकी आता परवापासून डेकोरेशन इथं चालू होणार आहे. बाकी पूर्ण आता दिवाल अशीच राहणार ओपन. डेकोरेशन चालू होणार. उद्या जातो आता मस्जिद बंदरला आणि हा ब्लॉग आता थोड्या वेळानंतर एंड होणार आहे. बाकी उद्या इकडे डिझाईन वगैरे ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर उद्या जाणार आहे मस्जिद बंदरला आम्ही तिघं आणि सामान घेऊन येणार आहे. सामान घेऊन येणार आहे तिघं मस्जिद बंदरला जाऊन. बाकी इकडे डेकोरेशनचं सामान काम चालू करणार आहे 18 तारखेपासून. सोमवारपासून इथे डेकोरेशनचं काम चालू होणार आहे. पूर्ण वॉलवरती डेकोरेशन होणार आहे. बाकी हा पळून जाणार आहे एवढं याद आहे मला. अजून पण तो हसतोच आहे म्हणजे हा जाणार आहे म्हणजे जाणार आहे. बाकी ब्लॉग एंड होणार आहे थोड्या वेळात आणि काम झालंय. बाकी सगळं आता काम जसं पसारा ठेवू तसं थोडा क्लिप दाखवू कारण काय सकाळपासून आम्हीच कलर मारतो. 4 लोकच कलर मारतात. एक पोरगा गेला आता. जसं जसं होणार तसं तसं तुम्हाला दाखवणार मी. बाकी खतम सगळं संपलं. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता थोडा कंटिन्यू होईल. बाकी तर भेटणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये. चल मित्रांनो भेटूया पुढे. बाय. तुम्ही आता आपला कलर झाला आहे पूर्ण एकदम. आता आम्ही चालू आहे डिझाईन बघा. हा कळत आहे आता डिझाईनसाठी पेपर लावत आहे. हा दुवेश तोंड दाखव. हा दुवेश आहे आपला. हा हुसेन. हे काका. हे ताई ऐकत. आता चालू आहे पाऊस. वाजले सकाळचे 4:30. पूर्ण कलर झालाय. डिझाईन त्या वॉलची डिझाईन बघा. वॉलवरती डिझाईन. बाकी पूर्ण घराचा कलर झालेला आहे. आता हा कलरचा ब्लॉग इथेच एंड होतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गणपतीच्या डेकोरेशन सोबत. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला का नाही हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतोय. बाकी 2025 कलर झालेला आहे. आता इथं आपला मंडपचं डेकोरेशन चालू होणार आहे. बाकी इशू चला गाईस भेटूया डेकोरेशनच्या ब्लॉग संगती. हे बघा आमच्यासोबत 4 वाजेपर्यंत दोघं कुत्रे जागे आहेत. चला भेटूया. 5 वाजले 4 पण नाही. किती वाजले दाखव. 5 वाजले पण 9 मिनिट. 5 वाजायला 9 मिनिटं आहे बघा. इथं झगडे चालू झाले दोघांचे. 5 वाजायला 9 मिनिटं. तर भेटूया उद्या सकाळी. हा ब्लॉग इथे सेंड करतो. ठीक आहे बाय.